शुभेच्छा. शोध गुडगे, शोध क्वालिटी क्रिकेट. पुढले षटक पॉवर प्लेस असणारे गोलंदाज विलास तुम्हाला पाहायला मिळतील. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बाला आहेत आणि दुसऱ्या साईड तुम्हाला पाहायला मिळेल महेंद्र. हे दोन खेळाडू दोन्ही टीमला देऊया लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल यापासून आपण पाहतो पुन्हा एकदा एक्स्ट्रा गॅपचा फटका उडवलाय, फटका एक्झिक्युट केलाय, भरपूर मोठा गॅप आणि बॉल सरळ थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरेल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बालाच्या बॅट बदललाय. पहिला दमदार चौकार. काय फटकेबाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंग मध्ये बाला आहेत आणि बालाच्या बॅट मधून आता डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार या ठिकाणी पाहायला मिळालं. स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतात. का बॅटिंग करतो सध्या तरी बाला त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. सुरुवात तर भरपूर चांगली करून दिली आहे. चौरे संघ सध्या तरी बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, पडल्यानंतर जास्त अतिरिक्त उसळी बॉल घेतला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला बॉल. तिकडे डॉट बॉलची सांगता केली गोलंदाज विलासनं. मित्राच्या आतमध्ये सध्या तरी पेरी आणि मेरी अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात. एक बॉल सध्या तरी पहिला बॉल बॅट्समनच्या नावावरती राहिला, परंतु दुसरा बॉल गोलंदाज विलासच्या नावावरती पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती 4 धाबा दाफळकावरती आहेत. पुढील षटक हे भरपूर महत्वाचं आहे. चौरी टीम सध्या तरी बॅटिंग करते. पुढल्या षटकामध्ये 10 ते 15 धाबा आल्या तरी देखील एक चांगली धावसंख्या उभारू शकतो, परंतु हाही बॉल पडल्यानंतर डीप मध्ये राहिलाय. कुठल्या प्रकारची बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सातत्याने दुसरा चेंडू देखील इथे डॉट बॉल फेकलाय. जबरदस्त गोलंदाजी. पुढल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर पाहायला मिळतात. कमबॅकिंगची गोलंदाजी कशी असावी सध्या तरी याचं ज्वलंत उदाहरण विलास हा गोलंदाज देतोय. 3 बॉलमध्ये फक्त 4 धाबा. यावेळेस पुढे खेळण्यात मोबाईलमध्ये नेटवर्कचा वापर आणि क्रिकेटमध्ये फुटबॉलचा वापर केला होता फलंदाज बालानं, पण तो बाची टोईंग एज डीप एक्स्ट्रा कव्हरला टीपला जाहीर देईल आणि संपवलाय फलंदाज बाला या बॅट्समनचा खेळ पटपट आउट. सध्या जर आपण बघलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती चौकारला होता. असं वाटलं होतं की या षटकामध्ये जवळपास 10 ते 15 धाबा येतील, परंतु अजूनही बॉल 2 शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. सर आम्ही नेहमीच म्हणतो ना, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत कोणती धावसंख्या टार्गेट सेट होईल हे सांगता येणं कठीण आहे. आणि सध्या तरी आपण पाहतोय चौरे संघ बॅटिंग करत असताना 4 चेंडूवरती एक महत्वाची विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेट नंबर 3 वरती उत्तम आलेत. आता नेट नंबर 3 वरती आले उत्तमवरती देखील भरपूर काही चांगली जबाबदारी आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला. दुपारच्या सत्रामध्ये कवायत करण्याची संधी मिळतीये. इथे पंचांनी व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एक आफ्रिकामध्ये बदल होईल. 5 धाबा आफ्रिकावरती आहे. या षटकांचे अजून 2 चेंडू शेष आहेत. सुरुवातीचा पण बघला पहिला चेंडू थोडासा खराब होता, त्यावरती चौकार ठोकला होता आणि त्यानंतर 3 चेंडू बाकी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पाहतोय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकले गोलंदाज विलासना, परंतु त्याच्यावरती सन्मान दिलाय. खराब शतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. वेगवान शतरक्षक चेंडूवरती पोहोचले आणि इथे सिंगल मध्ये डबल धाव कन्वर्ट केली. या 2 धाबात आफ्रिकावरती. यासाठी तर सौरी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये जाणला होते. हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये टिकले ना तर चांगली धावसंख्या उभारू शकते. आफ्रिकावरती पण पाहते 7 धाबात आफ्रिकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल 1 to go. समोर फलंदाज उत्तम आहेत. आतापर्यंत एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅट मधून 2 धाबा आल्यात. शेवटचा बॉल 1 to go. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरला फटका एक्झिक्युट केलाय. अगदी आपण पाहतो बॉलच्या पाठीमध्ये 2 खेळाडू भाग मिल्खा भाग, पण शर्यत जिंकली त्या शत्रुक्षणाने पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी निवडे विनाशकाली विपरीत होती. जिथे धाव देखील नव्हती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होईल. फलंदाज बाद गावचा रस्ता परतावा लागेल. फलंदाज बाद. तुमचं शेवटच्या बॉलवरती धावा किती? येस, 1+ विकेट. एकाच्या मदतीने षटक क्रमांक बघले संपन्न झाले आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना 24 संघ 2 बाद आफ्रिकावरती 8 धावा पाहायला मिळतात. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या बाबत षटक होतं
विलासने भरपूर चांगला अफाट दिलं. जवळपास 6 चेंडूमध्ये 2 महत्वाच्या विकेट देखील बाहेर काढल्याने 8 धाबा खर्च गेल्यात. परंतु दुसऱ्या षटकामुळे होईल सुरुवात. गोलंदाज मला पाहायला मिळतील षटक क्रमांक दुसरा ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत. त्यांच्या शेवटच्या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट आहेत. कदाचित बॅट्समॅन स्ट्राईक एंडवरती उत्तम आणि उत्तमच्या बॅटमधून 2 धाबा आल्या होत्या आणि तिसऱ्या धाब्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते. इथे 2 धाबा कंप्लीट आहेत. आमचे ऑफिशियल अपडेटर दीपक सर मला माहिती कळवतात की बॅट्समॅन उत्तम होते. जसं आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर अगदी डीप मध्ये राहिलाय. कुठल्याही प्रकारची बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज पाहायला मिळतील रोशन आलेत. षटकाला होईल सुरुवात. म्हणजे पडलेला चेंडू रोशनने वेगवान टाकलाय. डॉट बॉल इथं पाहायला मिळते. समोर फलंदाज मला पाहायला मिळतील. महेंद्र पडतो शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बॅटवरती बाबासेत कन्वर्ट नाहीये. मिड विकेट रिझन मधून वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. टीपला जाहीर देईल आणि संपवलाय फलंदाज महेंद्र. या बॅट्समनचा खेळ बॅक टू डगआउट. क्या बात आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चौडी संघ अगदी जबरदस्त अफाट मैदानाच्या आतमध्ये देत असताना 3 षटकांची मॅच. 3 षटकांमध्ये जवळपास 30 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर या मॅच मध्ये भरपूर मजा येईल. परंतु खेळपट्टी तितके जन्मले ते बॅटमध्ये चेंडू वाबसीत कन्वर्ट झाले तर तुम्हाला आउट ऑफ चेंडू पार पाहायला मिळतात. परंतु कोणताच फलंदाज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती थांबायला निवड घेत नाही. सध्या आपण पाहिलं तर 3 फलंदाज बाद झाले. आफ्रिकावरती आपण पाहतोय 9 धावा आफ्रिकावरती. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आलेत पुन्हा आपण पाहतोय चेंडू वेगाने टाकलाय. अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतात. रोशनने केले कमबॅक. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि 2 महत्वाचे विकेट होते. परंतु आता दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघला पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल होता. दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसरा चेंडू देखील डॉट बॉल फेकलाय. जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी रोशन करतोय. बाकींची गोलंदाजी कशी असावी याचं प्रत्यक्ष उदाहरण सध्या रोशन दाखवलंय. टप्पाचा बॉल ऑनसाइडने ड्राईव्ह केला. लॉंगॉनवरून रवी वेगाने पोहोचले बॉल खाली. परत मिळेल फक्त सिंगल डाव. प्रत्येक मॅच दीपक सर डू अँड डायरेड नंतर आपण पाहतोय लीग स्टेज मध्ये खेळत नाहीये. या स्पर्धेमध्ये आपण एन्जॉय करतो आणि सध्या तरी प्रत्येक संघांसाठी प्रत्येक मॅच डू अँड डायरेड आहे. या मॅच मध्ये जिंकलो तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून राहील आणि जर हारलो तर इथून थेट करता रस्ता पत्करावा लागेल. 3 षटकांची मॅच बहुसंख्यक आफ्रिकावरती 10 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा ज्यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सातत्याने वेगावरती स्वारी करतोय गोलंदाज रोशन. काय जबरदस्त कमबॅकिंगची गोलंदाजी. सुरुवातीला आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूंची फेकी झाली आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 1 धाव खर्च केली. एक महत्वाची विकेट त्याने बाहेर काढली. शेवटचा बॉल 1 to go. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सातत्याने डॉट बॉल आणि डॉट बॉलची पर्सेंटेज या ठिकाणी मैदानावरती टाकले जातात. गोलंदाज रोशनचं कौतुक करावं थोडं फारसं कमीच आहे. 6 बॉलमध्ये एक महत्वाची विकेट आणि फक्त सिंगल त्याने धाव खर्च केली. रोशनची गोलंदाजी आवडली असेल तर इथून टाळ्या व्हायला हरकत नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी. 12 चेंडूंमध्ये दाखवत आफ्रिकावरती पाहतो आपण प्रथमतः बॅटिंग करत असताना 10 धावा आफ्रिकावरती 3 गडी बाद. शेवटच्या ओव्हरमध्ये कोणाला आणलं जाईल जमेश आले. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतो सध्या तरी धाबा आकवाडाव्या लागतील. कदाचित या मॅच मध्ये धाबा बनल्या नाही आहेत. 3 विकेट झाले 10 आफ्रिकावरती आहेत. शेवटच्या 6 बॉलमध्ये 10 ते 15 धाबा आला तर एक सन्मानजनक स्कोर उभा करू शकतो.
वर्णवाडी या संघ सध्या तरी कमबॅकिंगची गोलंदाजी केली आहे. पण रोशनने भरपूर चांगली गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय रमेश आले नंबर 3 मध्ये. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये किती धाबा बनवल्या जातील, कुठपर्यंत धाबांचा टार्गेट सेट केलं जाईल. वर्णवाडी टीमच्या विरोधात पडतो. बादच्या टोईंगला बॉल लागलाय, मिस्टामिक स्ट्रोक झालाय, वेगाने शतरक्षक चेंडूखाली पोहोचला तो विलास. झेल झाली आहे ड्रॉप आणि त्या झेलचं रूपांतर आपण पाहिलं गेलं. तर या 2 धाबा कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कदाचित आम्ही नेहमी म्हणतो ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. परंतु या मॅच मध्ये वर्णवाडी टीम सातत्याने पडल्याच बॉलवरती चुका करतीये. 2 धाबा आफ्रिकावरती मिळतील आणि 2 धाब्याच्या मधून धावसंख्या पुढे सरकेल. 12 धाबा आफ्रिकावरती आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. विकेट करावे लागतील. फलंदाज निलेशला शॉर्ट प्लेचा बॉल होता, सफल झाले होते. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सुरुवातीला पहिलाच बॉल वेगाने टाकला होता गोलंदाज रमेशनं, परंतु दुसरा चेंडू चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि बॅट्समनला बीट केलंय. डॉट बॉल आलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक ज्यामुळे सफल झाले. पुन्हा एकदा कार्पेटच्या चेंडूला फेकून दिले मिडविकेट बेसनला. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. जिथे सिंगल होती तिथे डबल मध्ये कन्व्हर्ट केलं. आता इथून शांत बसून जमणार नाहीये. कदाचित आफ्रिकावरती या ठिकाणी पाहतो आपण 14 धाबा आफ्रिकावरती पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू सध्या तरी अगदी आपण पाहिलं तर बॅटर सेट झालेत, पण तिथून चांगली बॅटिंग करावी लागेल बॅट्समनला निलेशला. ऑन स्ट्राईक शॉर्ट प्लेन पुन्हा एकदा पाहतो मिस्टर स्ट्रोक पॉइंटवर वेगाने शतरक्षक पोहोचले. टीपला जाहील देईल आणि संपवलाय फलंदाज निलेश. या बॅट्समनचा खेळ बॅक गाव. चला माझा रिदम तुम्ही तोडू नका. आफ्रिकावरती आपण पाहतोय 14 रन्स 14 धाबा आफ्रिकावरती. जे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाशाला स्ट्राईक असतील. शेवटच्या जुनी 2 बॉल शिल्लक आहेत. समोर आकाश आहेत. शॉर्ट प्लेनचा बॉल एक पेक्षा कपाच्या बंदा फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी बॉल थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बराच काळ का होईना पण तो आकाशच्या बॅट मधून आला. आता हा दणदणीत चौकार. या 4च्या मदतीनं संघटित धावसंख्या आपण पाहतोय 18 धाबा आफ्रिकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शॉर्ट प्लेनचा बॉल होता. डीप एक्स्ट्रा कपाच्या बंदा फटका एक्झिक्यूट केला आणि या चौकाराच्या मदतीने 18 धाबा आफ्रिकावरती. या बॉलवरती षटकारला तर चांगली धावसंख्या अलीकडे पाहायला मिळेल. सध्या तरी बॅटिंग करत असताना वर्णवाडी या संघ. शेवटचा बॉल बॉल खोदून काढलाय मिड विकेट त्याच्यामधून वेगाने शतरक्षक बॉलवरती पोहोचले. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडीशी थोडीशी खराब आहे आणि जिथे 2 धाव होत्या तिथे 3री धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट आहेत. या 3च्या मदतीने आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम. सध्या आपण पाहतो या 3च्या मदतीने 21 धाबा आफ्रिकावरती. 3 षटकांची मॅच होती आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या आफ्रिकावरती बनवली गेली आहे. तब्बल 21 धाबा आफ्रिकावरती. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 22 धावसंख्येची गरज वर्णवाडी या संघाला. चला नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी टॉस करतोय. ओमसाई खडके आणि त्याच्या अगेन्स्ट मोरेचा पाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच ते आमच्या टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी पण टॉस संपन्न करणार आहोत. 3 षटकांची देखील मॅच राहील आणि
त्या मॅचसाठी देखील तुम्हाला जुना चेंडू पुरवला जाईल हे देखील लक्षात असू द्या. चला वर्णाईवाडी या संघात थोडा स्पीडअप करा, कारण अजून आपल्याला मॅचेस भरपूर कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आता प्रत्येक मॅच इथे 15 मिनिटांच्या आतमध्ये संपली पाहिजे. कदाचित तुम्हाला 3 षटकांमध्ये 15 मिनिटं दिली जात आहेत आणि एक इनिंग ही 15 मिनिटांच्या आतमध्ये संपली पाहिजे. जवळपास एका मॅचला तुम्हाला अर्धा तास 30 मिनिटांचा उद्योग असतो आणि 30 मिनिटांच्या आतमध्ये एक मॅच ही संपवली गेली पाहिजे हे देखील लक्षात सुद्धा. तर आमच्या ऑफिशियल पंच त्यांना वॉर्न करा, कारण आपल्याकडे टाइम भरपूर कमी आणि कमी टायमामध्ये आपल्याला अजून सामने भरपूर कव्हर करायचे. स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतो या ठिकाणी जे हनुमान मैत्री चषक सूर्याच्या वतीने ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे. सातत्याने पाहिलं गेलं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पर्व देखील पडलाय. प्रयत्न भरपूर चांगले केलेत आणि येत्या काही दिवसामध्ये येत्या काही वर्षामध्ये यापेक्षा आणखीन चांगलं नियोजन ते करून दाखवतील याच्यात मात्र शंका नाही आहे. चला विनंती करेल सन्माननीय संतोषजी मुकणे यांना की तुमच्या शुभ असते या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करायची आहे. चला मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. चला मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ओमसाई खडकी आणि त्याच्या अगेन्स्ट मोर्याचा पाडा संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनने एकेच तुमच्या टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण टॉस संपन्न करणार आहोत. चला संतोषजी मुकणे आमचा अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या आमच्या टॉसबॉक्स मध्ये. त्या ठिकाणी तुमच्या शुभ असते टॉस संपन्न केला जाईल. लो स्कोरिंगची मॅच आहे. 18 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. परंतु मॅच मध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. धावसंख्या जरी कमी असेल ना तरी देखील चौद्या संघ ही मॅच डिफेंड करतील, प्रयत्न करावा लागतील. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूमध्ये 22 धावा बनवायचे. पहिले षटक ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत. आपण पाहतो सध्या तरी बॉलिंग ट्रॅकवरती उत्तम आलेत. सुरुवातीला उत्तम भागले तर पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना थोडस नाराज केलं, परंतु या मॅच मध्ये त्यांना कमबॅक करायचं आहे. 18 बॉल मध्ये 22 धावा आफ्रिकेवरती बनल्या जातील का हा टार्गेट आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोशन आणि त्याच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील रमेश हे 2 खेळाडू. स्ट्राईक एंडवरती रोशन आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रमेश स्ट्राईक एंडवरती रमेश आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती रोशन तुम्हाला पाहायला मिळतात. दोन्ही टीमला दिव्या लाख लाख शुभेच्छा. शोधो गुड गेम पहिलाच बॉल. यावेळेस आपण पाहतोय क्लीन बोल्ड, दांडा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. मैदानाच्या आतमध्ये घडते काय पहिल्याच बॉल वरती इथे विकेट आली आहे. संपूर्ण निवडून चौरे टीम कमबॅक करत असताना होईल फलंदाज बाद त्या ठिकाणी रमेश बॅक प्रोडक्ट आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी फिलर लेनचा बॉल होता, त्याच्यावरती मोठा फटका खेळायचा होता परंतु जमलं नाहीये. कदाचित आपण पाहतोय फिलर लेनचा बॉल क्रिकेटमध्ये साधा आणि सोपा आणि त्यावरती मोठा फटका खेळण्यासाठी भाग पाडला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्या कारणानं तिथे क्लीन बोल झाला आणि त्यानंतर शून्याचा चष्मा घालून परतले. 18 बॉल मध्ये 22 धावा बनवायच्या होत्या. समीकरणात राहिल्या 17 बॉल मध्ये 22 धावा बनल्या जातील की नाही हा देखील एक मोठा प्रश्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये पडलाय. कारण दुसऱ्या साईडने पाहिलं गेलं तर आज संघ सध्या तरी डिफेंडिंग संघ म्हणून मानला जातो आणि सध्या आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये उत्तम आले आणि उत्तम पहिल्याच बॉलवरती एक महत्वाची विकेट बाहेर काढली आहे. नेबाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रवी ऑन स्ट्राईक असतील. शटबलीन वेगावरती स्वार झालाय परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला आणि लेग स्पिकचा भरपूरच बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे अकाउंट ओपन होईल. वर्णवाडी संघाचं एकदा मिळेल बाबा कसे उद्या बाबा येणं गरजेचं आहे. सध्या तर आपण पाहतोय अगोदरच कर्ज बाजारी आणि त्यामध्ये उष्ण शेजारी हे बाबा कुठेतरी वाचवायला लागतील.
चौरी या संघाला परंतु यावेळेस आपण पाहतो वेगाने बॉल टाकलाय. अगदी बाटाने पाच मधून बॉल काढले आणि तिथून डॉट बॉलची सांगता केली. डॉट बॉल पाहायला मिळतो. उत्तमला कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये कंजूसी गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये आता जाईल. यावेळेस फक्त टॅप केल्या बॉलला फक्त दिशा दिली. गली पॉइंटच्या मधून बॉल सरळ जाईल. बॅन करत 22 धाबांचा पाठला करत असताना बॉल सरळ सीमा पार. मिळतील धाबा 4. ठोकलाय चौकार. क्या बात आहे. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. नेता युक्तीचा वापर करत असताना बॅट्समन रवी नंबर 3 वरती आले आणि त्याच्या बॅटमधून आता धाबा यायला सुरुवात झाली आहे. या 4च्या मधून संख्येमध्ये बदल होईल. 5 धाबा आफ्रिकावरती पाहायला मिळतात. सध्या तर आपण पाहतोय फॉर्म मध्ये असलेला संघ वर्णवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. परंतु लंडनला थोड्यासा ठिकाणी फॉर्मवर पाहायला मिळतो. शतक्षमन करणे फक्त मिळेल. एक डाव स्पष्टपणे तिथे रवीने नाकार दिले. रवीला चांगलंच ठाऊक आहे मैदानाच्या आतमध्ये जर 3 ओव्हरपर्यंत टिकून बसलो तर या मॅचचं आपण चित्र पालटू शकतो. अशा पद्धतीची बॅटिंग तो सातत्याने करतोय. सध्या तरी त्याच्या बॅटमधून आता धाबायला सुरुवात झाली आहे. 6 धाबा आफ्रिकावरती. 7.33 सरासरी धावसंख्या आफ्रिकावरती मेंटेन करावी लागेल. 6 धाबा आफ्रिकावरती आहेत. चला चौऱ्या संघ आपण खूप उशीर करताय. माझा तुम्ही रिझन तुम्ही तोडू नका प्लीज. 6 धाबा आफ्रिकावरती. यावेळेस आपण पुन्हा ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि तिकडे फक्त गेला सिंगल डाव. सिंगल डबल धाब आली तरी देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते. वर्णावाडी या संघ 7 धाबा आफ्रिकावरती. कदाचित विकेट महत्वाचे नाही आहेत. इथून डॉट बॉल जास्तीत जास्त टाकावं लागतील. मॅच मध्ये कमबॅक करायचं ना तर इथून प्रत्येक चेंडू तुम्हाला डॉट पर्सेंटेज टाकावा लागेल. शेवटचा बॉल आहे. 1 to go. 7 धाबा आफ्रिकावरती. कोलंबस उत्तम कमबॅक केलाय. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल फक्त दिशा दिली आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू हरवला जाईल. फक्त मिळेल तिथे एकच धावून. एका धाबीच्या मध्ये षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. या पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात 8. आता बॉल शिल्लक 12 आणि 12 मध्ये बनवायच्या 14 धाबा. 7.0च्या सरासरी धावसंख्या आफ्रिकावरती मेंटेन करावं लागेल. 7 पेक्षा जास्त धाबा बनवल्या वर्णावाडी टीमनं तरी ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतील. परंतु या षटकामध्ये जर 2 ते 4 धाबा खर्च केल्या गोलंदाजांना तरी ते कमबॅक होऊ शकतो. मी तुम्हाला अगोदर देखील चर्चेत आणलं होतं. कोणतीच धाबा संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज पंडित आलेत. 12 चेंडूंमध्ये 14 धाबा थांबवायच्यात. याच्या अनुषंगाने सध्या तरी गोलंदाज पंडितला गोलंदाजी करावी लागेल. आपल्या ठिकाणी चौरी संघाने देखील मनामध्ये स्वप्न बाळगून आलेत. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट द्यावा लागेल. 12 चेंडू 14 धाबा या मॅच मध्ये बनणं साधं सोपं होऊ शकतं. एखादा मोठा फटका मॅच आबा काढू शकतो. परंतु येणारे डॉट बॉल आले या षटकामध्ये पंडितने तर कमबॅक करू शकते. ज्यावेळेस बाची लिडिंग आहे एस्टनच्या पाठीमागे विकेट किपरने केलेली चूक आणि कदाचित इथे डायरेक्ट हिट होईल. फलंदाज होईल बाद. लागणार दुसरा धक्का. 3 आपण पाहतो वर्णवाडी या संघाला फलंदाज बाद. अगदी एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर होते. अगदी आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये पंडित आलेत आणि पंडितला असं देखील या ठिकाणी एस्टनच्या पाठीमागे विकेट किपर जाणवलं देखील नाही आहे. कदाचित अॅक्युरेट थ्रू त्याने केला होता पण तो डायरेक्ट हिट नशिबाची साथ मिळते. सध्या निवडून चौरी संघाला वर्णावाडी या संघाला थोडस निवडून अगदी धाबा घेण्यासाठी भाग पडले. एका धाब्याला सध्या तरी संघर्ष करतो वर्णावाडी या संघ. पहिल्याच बॉलवरती विकेट आली. ज्या पद्धतीने उल्लेख देखील केला की या षटकामध्ये कमी धाबा खर्च केला गोलंदाज पंडित ना तर इथून कमबॅक होऊ शकत आहे.
11 बॉल आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये काढेल, परंतु येणारे डॉट बॉल आले तरी तुम्ही म्हणून चौरी हा संघ कमबॅक करू शकतो, परंतु वर्णावाडी हा संघ देखील हार मानला तयार नाहीये. त्याच्या बॅट मधून सध्या तरी धाबा येत नाहीये. एका धाबासाठी संघर्ष करावा लागलाय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड फलंदाज रोशन आहेत ना, तोपर्यंत मॅच हे चित्र पालटू शकतो, परंतु ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सरळ चेंडू पाडवरती जाऊन दिलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. सध्या तरी मी म्हणून चौरी हा संघ विकेट मिळाला नाहीये तरी देखील चालेल, परंतु डॉट बॉल हे टाकणे महत्वाचे आणि सध्या तरी पंडित त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय, सातत्याने डॉट बॉल टाकतोय. काय जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये आता बनवायचे आता 14 धाबा. महत्वाची मॅच आहे. जबरदस्त लिडिंग एज पुन्हा एकदा पाहतोय. विकेट किपर सातत्याने या मॅच मध्ये त्याने 2 चुक्या केल्यात. कदाचित ही झेल तुम्हाला भागात पडू शकते, कारण सलामीर बॅटर आहे रोशन आणि रोशनच्या बॅट मधून जर दाबायला सुरुवात झाली ना तर कदाचित मी म्हणेन 2 ते 3 बॉल मध्ये हा सामना फिनिश करू शकतोय. त्याच अनुषंगाने सध्या तरी तो बॅट फिरवतोय आणि सध्या आपण पाहतो धावसंख्या आफ्रिकावरती 8 धावा पाहायला मिळतात. वॉट बॉलिंग पंडित सध्या तरी करतोय. कंबाकिंगची गोलंदाजी राहिली. पुन्हा पाहतो लोवर फुलटाचा बॉल फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, वेगाने चेंडूमध्ये पोहोचतील. एकदा कंप्लीट केल्या, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. या 2 धाबा देखील या ठिकाणी कंप्लीट आहेत. बिटवीन द विकेट. सध्या तरी वर्णेवाडी हा संघ एक धाब्यांवरती संघर्ष करतोय. मोठी फटकी येत नाहीये रोशनच्या बॅट मधून. म्हणून जणू काय रोशनच्या पायामध्ये बेडा टोकून ठेवलेत गोलंदाज पंडित ना, आणि त्या ठिकाणी धाबा मिळतात 2. तिथून रोशनला आता माइंड टॅलेंटेड गेम खेळावा लागेल आणि कदाचित धावसंख्येमध्ये बदल येईल. धावसंख्या धावून पोहोचली. 10 धावा आफ्रिकावरती. 10 धावा आफ्रिकावरती. 22 बनवायच्यात अजूनही. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला फेकून दिलाय डीप फाईलला. 22 धावांचा पाठलाग करत असताना रोशनच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटीचा वर्णेवाडी या संघाचा ब्रँड दाखवत असताना बेहिट षटकार. क्या बात आहे. अगदी आपण पाहिले गेलं तर 16 धावा आफ्रिकावरती. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल आहे. चला चौऱ्या संघ आपण जास्त उशीर करू नका. कदाचित मी म्हणेन 4 चेंडू भरपूर चांगले टाकले होते गोलंदाज पंडित ना, पण तो 5व्या चेंडूवरती मार दिलाय फलंदाज रोशननं. सुरुवातीला आपण पाहिलं रोशनच्या बॅटमधून धावा येत नव्हता. 4 चेंडू फेस केले होते त्याच्या बॅटमधून फक्त 3 धावा होता, पण तो चौथा चेंडू रिलीज केला गोलंदाज पंडित ना आणि त्यावरती डे फाईनला फेकून दिले षटकार. या षटकाराने पूर्णपणे सामना खुला केलाय. 16 धावा आफ्रिकावरती. पुन्हा एकदा मी पाहतो अगदी लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. 17 धावा आफ्रिकावरती. स्कोर ऑन द बोर्ड 7 बॉल आता बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 5 धावा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओमसाई खडकी त्याच्या अगेन्स्ट मोरेचा पाडा संघ. त्या ठिकाणी पण टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील संपूर्ण केला. फुलर लाईनचा बॉल त्यावरती केलाय कन्वर्ट आणि मनगडीत ताकदीचा वापर. बॉल सरळ सीमा पार रोशनच्या बॅट मधून आलाय. हा विजयी स्ट्रोक षटकार. काय जबरदस्त बॅटिंग. वर्णेवाडी हा संघ रोशनची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. शेवटच्या बॉल पर्यंत अगदी त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. अगदी छोटा पाकिट बडा धमाका त्याच्या बॅट मधून संघात धाबा आल्या आणि सामना देखील वर्णेवाडी या संघाने जिंकवलाय. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे.